आपले स्किन केअर रुटीन हे आपल्या एजनुसार बदलले पाहिजे, कारण एजमुळेच आपल्या त्वचेमध्ये बदल होत असतो. 20 वर्षानंतर डे केअर रुटीनमध्ये जेंटल क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 3 स्टेप्स असायला हव्यात. तर नाईट केअर रुटीनमध्ये क्लिन्झर आणि मॉइश्चरायझर या 2 स्टेप असायला हव्यात. 25 वर्षानंतर डे केअर रुटीनमध्ये क्लिन्झर, अँटीऑक्सिडंट सिरम, व्हिटॅमिन सी, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या स्टेप्स असायला हव्यात. तर नाईट केअर रुटीनमध्ये क्लिन्झर, रेटिनॉल आणि मॉइश्चरायझर या 3 स्टेप्स असायला हव्यात. रेटिनॉलमुळे चेहऱ्यावरील डलनेस, डार्कनेस कमी होऊन चेहरा ब्राईट दिसायला लागतो. तर 25 वर्षानंतर आपण स्किन बूस्टर इंजेक्शन सुद्धा घेऊ शकतो. 30 वर्षानंतर डे केअर रुटीनमध्ये क्लिन्झर, पेप्टाइड सिरम, व्हिटॅमिन सी, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या स्टेप्स असायला हव्यात. कोलेजनमुळे आपल्या त्वचेतील स्ट्रेंथ आणि इलॅस्टिसिटी वाढते, म्हणजेच त्वचा टाईट राहते. पण जसं वय वाढेल तसं आपल्या त्वचेतील कोलेजन कमी होते, म्हणजेच त्वचा लूज व्हायला सुरुवात होते. पण पेप्टाइड सिरममुळे आपल्या त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते. म्हणून 30 वर्षानंतर डे केअर रुटीनमध्ये आपल्याला पेप्टाइड सिरम हे ऍड करायला हवे. नाईट केअर रुटीनमध्ये क्लिन्झर, रेटिनॉल आणि मॉइश्चरायझर या स्टेप्स फॉलो करावेत. तर अजून जास्त सुंदर दिसायचं असेल तर आठवड्यातून आपण एकदा एक्सफोलिएटिंग करू शकतो, पण त्या रात्री रेटिनॉल वापरायचं नाही. अशा छान छान माहितीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करा.